नमस्कार मित्रांनो, मी दिलीप मिरगल तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणखी एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, मी आता लालबागला ना आहे, ते लालबाग मार्केटमध्ये असंच ना व्हिडिओ काढतो आणि तिथे मला एक दादा तुमचं नाव सांगा जरा. नमस्कार, माझं नाव विनायक गजानन दही तुले, राहणार लालबाग. नाही तुले. आणि ना मित्रांनो, यांचं खासियत काय माहिती आहे का, ह्या पूर्ण लालबाग परिसरामध्ये ना हे एकमेव असे आर्टिस्ट आहेत. ते आपले नागपंचमीसाठी नाग लागतात ना, नाग असतात ना, ते हे बनवतात, बरोबर की नाही? हो. आणि तुमचं ते शॉप कुठे इथंच आहे काय? माझं शॉप इथे आतमध्ये आनंदी लद्दा बिल्डिंग मध्ये आहे. आणि खूप मस्त आहे तो, एकदम जेन्युइन माणूस आहे. आणि तुमचं विकायला कुठं असतात हे? विकायला माझं समोरच्या ऑपोजिट साईडला, म्हणजे इथे माझी बिल्डिंग आहे, ऑपोजिट लालबाग पोलीस चौकी आहे, तिथे माझं स्टॉल लागते. तिकडे असतात पंचमीच्या 8 दिवस अगोदर. तिकडे कधी 8 दिवस अगोदर हो. हे तिकडे 8 दिवस अगोदर तिकडे विकायला असतील. त्यांचे आपण ते कशामध्ये नागोबा बनवतात ते बघूया. ते त्यांनी भरपूर काय काय गोष्टी बोलल्या, तर कॅमेऱ्यामध्ये तर थोडं बोलता येत असेल, पण मस्त जेवढे जो तुम्हाला नको असेल ना नागोबा, तर तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत प्लीज शेअर करा, की खूप एकदम जेन्युइन माणूस आहे. आणि मी बघितलं, त्यांना नोटीस केलं आणि त्यांचे नागोबा पण पाहिलेत, खूप मस्त मस्त आहेत. आधी आपण तुमचे ते नागोबा बघूया कसे बनवतात तरी. पण तुम्ही बोलता, मला सांगताना मला बोललात की अरे नागोबा बनवणं एवढं म्हणजे मूर्ती बनवणं असं एवढं सोपं नाहीये, त्याच्यामध्ये मग बारीक काम आहे असं बोललात, बरोबर की नाही? हा, मगाशी भरपूर बोलत होते, आता थोडे घाबरता. काय घाबरता हो? बोला ना, बोला. हा, काय बोलत होता बोला. लालबाग मध्ये मी विनायक गजानन दही तुले, लालबाग मध्ये मी एकमेव मूर्तिकार असा आहे की कमीत कमी लालबाग मध्ये माझ्या नागोबाच्या मूर्त्या या कमीत कमी 2,500 ते 3,000 बनल्या जातात. मूर्तिकार लोक हे नागपंचमीचे नागोबा बनवत नाही का, त्याच्यामध्ये कसं असते, काम थोडं किचकट असते किंवा काम जास्त असते. मूर्तिकारांचं म्हणणं काय आहे की बाबा एवढे नागोबा बनवण्यापेक्षा, एवढं बारीक सारीक काम करण्यापेक्षा एक गणपती बाप्पाची मूर्ती बनवली तर ती सरस असते, म्हणजे तिचं प्राइस व्यवस्थित मिळते. असं म्हणजे मी काय एक दिवसापुरती मर्यादित असते. पण तुम्हाला ती आवड कशी झाली केव्हापासून? ही मला पहिल्यापासून आवड आहे. 30 ते 40 वर्ष झाली. मी 15 वर्षाचा होतो तेव्हा आपल्या चिंचपोकळीमधील गाडीगावकर अजित भानुदास गाडीगावकर यांच्याकडे कामाला जात होतो. कामाला जाता जाता मला जी आवड झाली, म्हणजे मातीचा गोळा घे, हे बनव, तसं बनवा, असं प्रकारे करा, किंवा त्यांचं जे पेंटिंग काम बघ, त्या पद्धतीने मला असं वाटलं की बाबा आपण बी कुठेतरी, म्हणजे छोटा मोठा नाही, मोठा मूर्तिकार तर निदान एक नागोबा मूर्तिकार म्हणून या लालबागमध्ये फेमस असावा. आणि मी नागोबा मूर्तिकार म्हणून या लालबागमध्ये खरंच एक फेमस आहे. आज 30 ते 40 वर्ष झाले या मूर्त्या बनवण्यामध्ये किंवा घडवण्यामध्ये. मी साचा वगैरे बनवणं, नागोबा बनवणं, त्या पद्धतीने 2,500 ते 3,000 मूर्त्या बनवायच्या. या मूर्त्या कमीत कमी जानेवारी फेब्रुवारी पासून माझ्याकडे काम चालू राहते. पण मार्जिन याच्यामध्ये कमी असतं गणपती मूर्तीपेक्षा. पण तुम्ही आवड म्हणून ते जोपास, आवड म्हणून. म्हणून तुम्हाला बोलला असला अवलीय कलाकार भेटला मला. चला आपण आता मूर्त्या बघूया, है ना? तुम्हाला दाखवतो मित्रांनो, तुम्हाला कसे याल इकडे पहिल्यांदा. तर हा आहे ना, हा आपला लालबागचा ब्रिज आहे. पिलर नंबर 54 लक्षात ठेवा. पिलर नंबर 54च्या बाजूला इथे बस स्टॉप आहे. 67, 69 आणि 90 त्याचा बस स्टॉप आहे. ह्याच्या गल्लीमध्ये इथे सदरेवाला आहे बघा. ह्या गल्लीतून आतमध्ये जायचं ना काका आपल्याला. चला घेऊन चला बघूया आम्हाला पुढे. हे बघा, इथे आतमध्ये बनवतात, ते आतमध्ये बनवतात तिकडे. आणि काही ठेवलेत आपल्याला. या इथे असं एक घासकाम वगैरे चालू आहे, म्हणजे पॉलिश केलं जाते. मूर्ती काढल्यावर एवढं पॉलिश करायचं, त्यानंतर मग त्याला असं एक पिवळा कलर दिला जातो. अच्छा, बघा असा कलर, असा पिवळा कलर होतो. त्यानंतर मग हे बाकीचं त्याच्यावर असं काम तयार होतं. डोळा काढणे, मधले पोटवळ आहे, बाकीचे डिझाईन आहे, टिपके आहेत, एवढे प्रॉपर बनवतात. प्रॉपर आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला पिंडीवाला आहे, हा एक आहे, हा 2 साईज आहे, हा पिंडी. हे पूर्ण तुम्ही स्वतः हाताने बनवता हे? हो, कलर काम वगैरे हे आता रेडी झालेत ना सगळे? रेडी, हा पूर्ण तयार आहे. हे आता रेडी आहेत, है ना? हा पूर्ण तयार आहे. तुम्ही आता एक पीस पण देता, आणि जर कोणाला जास्त पाहिजे असेल जास्त पाहिजे पण होलसेल मध्ये बी देतो. आता हे असे ट्रे मध्ये का भरून ठेवले? असे हे ट्रे मध्ये भरून ठेवले आता विकायला नेण्यासाठी. हे विकायला नेण्यासाठी. कसं आता पार्टी आली की समजा पार्टी म्हटली बाबा आम्हाला 5 द्यायचा रवे, तर हा रेडी ट्रे असतो, पटकन त्यांना कव्हर करून द्यायचा. अच्छा. आणि ह्याचे रेट कसे असतात, म्हणजे प्राइस कशी असते? म्हणजे प्राइस समजा आता हा असं घेतला आपण पिंडी, आपला छोटावाला जर घेतला तर हा कमीत कमी आपल्याला पार्टीला आम्ही 30 रुपयापर्यंत देतो. किती रुपये? 30. म्हणजे होलसेल मध्ये. जर जास्त पाहिजे असेल किरकोळ मध्ये जर विकायचं म्हटलं तर 50 रुपयापर्यंत. 50 रुपयापर्यंत. आणि असा घेतला तर हा आपल्याला 75 रुपये किंवा 80 रुपयापर्यंत जातो होलसेल मध्ये.
नाही नाही, मग? होलसेल मध्ये 40 रुपये. होलसेल मध्ये 40 रुपयाला. 40 हा. किती पीस घ्यावे लागतात तरी होलसेल मध्ये? होलसेल मध्ये कमीत कमी आपल्याला समजा म्हणजे डझनच्या पुढे घ्यायचे, डझनच्या 1 पुढे. डझन 2 डझन. आणि आता गिरायक येईल त्या पद्धतीने आम्ही पण आपल्याकडे आता रेडी आहेत भरपूर. हो, हो. जेवढे पाहिजे तेवढे पीस पूर्ण मिळतील. ready. हो, हो. काय ऑर्डर द्यायची नाही, डायरेक्ट जरी आलात तरी तुम्हाला मिळून डायरेक्ट जातील. जरी कोणी आलं तरी मिळेल. आता ही आपण ही छोटी साईज बघितली ही तुम्हाला एक होलसेल मध्ये 30 रुपयापर्यंत हो, ही मिळते 30 आणि रिटेल मध्ये तुम्हाला 50 रुपयाला 50 मिळते. रुपये. आणि हे जर घेतलं तर मी होलसेल हा मध्ये 40 रुपये. 40 रुपयाला मिळेल. हा. हा बी तुम्हाला 40 रुपयाला पडेल गिरायकाला. आणि हा मोठा कमीत कमी 90 रुपये. 90 रुपये. हा मोठी साईज आहे बघू शकता. आणि जी फुल साईज आहे हा. माझ्याकडे, आता कलर काम बाकी आहे अजून हा, ना? याचं कलर काम. हा. हा गिरायकाला समजा होलसेलला जागेवर 200 रुपयाच्या आसपास 200. आहे. हा ऑलमोस्ट फुटाची आहे. एक फुटापेक्षा थोडा कमी आहे हो, हो. ना. 9 इंचापर्यंत 10 आहे. इंच. 10 इंचाचा आहे. बघू शकता मस्त आहेत, त्यांनी मस्त बनवलेत आणि असं प्रॉपर ह्याच्यामध्ये ठेवलं तुम्हाला दाखवतो. आणि सॉलिड आहेत काका, एक नंबर आहेत, भारी आहेत बघा. अशा पद्धतीने आहे त्यांच्याकडे. आता हे तुम्हाला लिमिटेड, कारण का काही तिकडे असतात ते विकायला तुम्ही तिकडे असता ना. हो, हो, हो. तुम्हाला जर कोणाला येऊन भेटायचं असेल तर तुम्ही तिकडे असणार. हो हो ते कधी 8 दिवस अगोदर पासून होतं तिकडे. 4-8 दिवस अगोदर दुकान मध्ये लावलं जातं. वा वा, पण तुम्ही छान काम करताय खरोखर, मला आवडलं. आणि हे कलर काय आपले कोणते कलर असतात हे? हे वॉटर कलर आपला वॉटर कलर आहे, म्हणजे powder color आहे. पर्यावरणाला एकदम हानिकारक पर्यावरणाला पूरक. पूरक असतात ना एकदम, त्यानुसार कलर वापरतात. बघू शकता बघा असे पण कलर वगैरे आहेत. आणि हे छान तुम्ही करताय. आणि गेले किती 30 वर्षापासून करताय? 30 ते वा, वा. 40 वर्ष झाले हे नागपंचमीचं मी नागो मूर्त्या बनवायचं काम चालू ठेवलं. ओके, कोणाला घ्यायचं असेल खरोखर मित्रांनो तर नक्की येऊन यांना व्हिजिट करा. जर पॉसिबल नसेल, तुम्हाला नको असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, जेणेकरून कोणाचा तरी फायदा होईल. बरोबर की नाही? आणि थँक्यू सो मच, तुम्ही वेळात वेळ दिलात आणि खूप तुमचा स्वभाव खूप आवडला मला. पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद हा का. नमस्कार. थँक्यू. तर आपण आज भेटलो होतो विनायक काकांना, जे आपल्या लालबाग मार्केटमध्ये त्यांचं ते स्वतः बनवतात, स्वतःच्या हातानं नागोबा बनवतात. आणि ते खास करून ते फेमस तिकडचे 30 वर्षापासून मस्त सेवा देण्याचा प्रयत्न करताय. मित्रांनो जास्तीत जास्त लोकांना हे व्हिडिओ शेअर करा. तुम्हाला जर नसेल तर तुमच्या आजूबाजूच्या लोकांना शेअर करा. आणि आमच्या ह्या काकांना जास्तीत जास्त व्हायरल करायचा प्रयत्न करा. आणि बघा जसं त्याच्या स्टार्टिंगला सांगितलं, एक मूर्ती बनवून देखील त्यांना भरपूर मार्जिन मिळू शकलं असतं, पण तरी देखील त्यांना कमी मार्जिन मध्ये आणि जास्तीत जास्त ते करतात. ऍटलीस्ट खरोखर मानलं. तुमचं वय किती असेल तरी? माझं वय आता 57 आहे, 57 आहे. 57 वर्षाचा. आणि एकदम आवडीन करता तुमचे. खरोखर मला खरोखर बरं वाटतं. आणि थँक्यू सो मच वन्स अगेन, तुम्ही आम्हाला हे चान्स दिला तुमची व्हिडिओ काढण्यासाठी, तर त्यासाठी मनापासून धन्यवाद. चला मित्रांनो, तुर्तास मित्रांनो, मी तर थांबतो. माझी व्हिडिओ तुम्हाला खरोखर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नवीन असता सबस्क्राईब करा. व्हिडिओ असाच आणखी एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो काळजी घ्या. बाय बाय मित्रांनो, बाय बाय.